नमस्कार बंधूंनो, अभिनव साहित्य या मराठी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. असा राहिला एक दिवस. युद्ध जवळजवळ संपत आलं होतं. कर्णपर्वाच्या शेवटी एकतर्फी कापाकापी सुरू झाली होती, पण युद्धाचा शेवट झाला नव्हता. कारण युद्धाचा नेता दुर्योधन अद्याप जिवंत होता. त्याला मारल्याखेरीज युद्धाचा अधिकृत शेवट होऊ शकणार नव्हता. म्हणून त्यांनी दुर्योधनाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेला मासे आणण्याकरता गेलेल्या कोळ्यांनी एका डोहामध्ये जलस्तंभन विद्येच्या मदतीने दुर्योधन लपून बसले असल्याची वार्ता भीमाला दिली. कारण ते भीमाला मासे आणून देत असत. सगळे पांडव युधिष्ठिराच्या नेतृत्वाखाली त्या डोहाजवळ गेले आणि जीवाच्या भयाने आतमध्ये लपून बसलेल्या दुर्योधनाला नाही नाही त्या शब्दामध्ये त्यांनी त्याची निर्भत्सना केली. पळपुटा, भेकड, वल्गना करणारा, ताकद नाही प्रतिपक्षाचा पराजय करण्याची, शेवटी जीवाच्या भीतीने इथे येऊन लपला. धिक्कार असो तुझा. ते दुर्योधनाला सहन नाही झालं. तो हळूहळू पाण्याच्या वर आला आणि युधिष्ठिराकडे पाहून म्हणाला की ते हलकट राहतायत तुम्ही लोक. 18 दिवस युद्ध झालं. माझे सगळे अत्यंत विश्वासाचे असे जे सहकारी होते ते युद्धामध्ये बळी पडलेत. मी सुद्धा थकून गेलो. त्या थोडीशी विसावा घ्यावा म्हणून मी त्या डोहामध्ये जलस्तंभन विद्येच्या साहाय्याने जाऊन बसलो होतो विश्रांती घेण्याकरता. ती सुद्धा तुम्हाला लेखो पावली नाही आणि तुम्हाला बाहेर काढलं. ठीक आहे, आता तुमच्याशी मी युद्ध करायला तयार आहे, सांगा. त्याचं बोलणं ऐकून युधिष्ठिर द्रवला आणि त्याला म्हणाला, गड्या, आता मी तुला एक सांगतो की आमच्या सगळ्यांशी युद्ध करण्याची गरज नाही. आमच्या 5 कुणाही एकाचं नाव तू घे, त्याच्याशी युद्ध कर. जो जिंकेल त्याचा युद्धामधला विजय. आता भीती कृष्णाला अशी वाटली की हा नकुलाचं किंवा सहदेवाचं नाव घेतो का. पण दुर्योधनाने नाव घेतलं. जन्मभर ज्या अर्जुनाचं पारिपत्य करण्याची स्वप्न रेखाटली होती त्या अर्जुनाचं नाव घेतलं. अर्जुन गेला. सेमंत पंचक नावाच्या रणभूमीवर तो गेला. एक गदा त्याने हातात घेतली, एक दुर्योधनाकडे फेकली. त्यांनी ती झेलली आणि दोघांचं गदा युद्ध व्हायला सुरुवात झाली. आटते ना दुर्योधन, आणि जीवावर उदार झालेला होता. आयुष्याबद्दल आसक्ती उरलेली नव्हती. तेव्हा या सगळ्या रणकंदनाचा समारोप आपल्या आहुतीने पडावा अशी त्याची इच्छा होती. त्यानुसार तो जीवावर उदार होऊन लढत होता. अर्जुनाला आटपेनासा झाला होता. भीमाला आटपेनासा झाला होता. तेव्हा कृष्णाने त्याला खून केली. भीमाच्या ती लक्षात आली आणि भीमाने त्याच्या मांडीचा वेध घेतला. भीम युद्धाचे नियम मोडून आपल्या भांडीवर प्रहार करणारे लक्षात आल्याबरोबर त्यातून सुटका करण्यासाठी दुर्योधनाने उंच उडी घेतली. उडी केव्हा तरी खाली येणार होती आणि त्यावेळेला भीमाच्या हातच्या गदेचा त्याच्या मांडीला प्रहार झाला. सगळी मांडी चेंदा मेंदा होऊन गेली. तो खाली पडला तर भीमाला इतका राग आला त्याचा, आणि भीमाने त्याच्या मस्तकाला लत्ताप्रहार केला. म्हणाला, हेच तुझं मस्तक आहे ना, ज्याच्यावर जयाची, यशाची, वैभवाची मस्ती चढली होती आणि त्यामुळे तू आम्हाला आयुष्यभर रानोमाळ भटकायला लावला, आमचा छळ केला तू. म्हणून त्याच्या मुकुट उडून लावला, लात मारली. ते लात मारली हे कृष्णाला सहन नाही झालं. कृष्ण म्हणाला युधिष्ठिराजवळ, अर्जुनाने हे बरोबर केलं नाही. तो प्रतिपक्षी होता, शिवाय महावीर होता. त्याचा मान राखायला पाहिजे आपल्या प्रतिपक्षाचा, आणि अशा रीतीने त्याचा अपमान करायला नको. हे भीमाला शोभलं नाही. ते दुर्योधनाच्या कानावर गेला आणि तो इतका संतापला, उपता येईना त्याला. मांड्या चक्काचूर झाल्या होत्या, उपता येईना. त्याने एक हात असा टेकवला आणि थोडसा असं वर उचललं त्यांनी शरीर, आणि तिरपा लाल भडक कटाक्ष त्यांनी कृष्णाकडे टाकला. आणि कृष्णाला उद्देशून कोणतं संबोधन वापरलं त्यांनी, हे देवाधिदेवा, हे द्वारकेच्या राण्या. मरणाच्या मांडीवर अंताची प्रतीक्षा करीत असलेल्या दुर्योधनाने त्याला संबोधन वापरलं.
हे कंसाच्या दासाच्या कार्ट्या, तू मानभावीपणानं सांगतो का युधिष्ठिराला की भीमाने हे केलं तर चांगलं केलं नाही, माझ्या मस्तकाला लात मारली तर बरोबर केलं नाही? तुझा मानभावीपणा मी ओळखून आहे. एक लक्षात ठेव, अधर्माचा आश्रय करून मग तुम्ही माझ्या शेवटाला प्रवृत्त झाला आहात, त्यामुळे माझा इलाज नाही. पण दुसरी गोष्ट लक्षात ठेव की माझं आयुष्य हे एक कृतकृत्य आयुष्य आहे. मी राजपुरुषाचा राजपुत्र वारसदार म्हणून जगलो, राज्य केलं, प्रजेला सुख दिलं, सगळे धर्मकर्म नीट पार पाडली, ऋषींकडून आशीर्वाद घेतलेत, प्रत्येक युद्धामध्ये मी बहादुरीने लढलो, कुठेही पराभव स्वीकारला नाही. क्षत्रिय राजपुरुषांनी ज्या प्रकारचं जीवन जगावं त्या प्रकारचं जीवन मी जगलो, आणि क्षत्रिय महावीरांनी ज्या प्रकारचं मरण पत्करावं त्या प्रकारचं मरण मी आज पत्करतोय. माझं जीवन धन्य आहे लेको, तुमचं जीवन वाया गेलं. तुम्हाला मी रानोमाळ भटकायला लावलं भिक्षा मागत. एवढा मोठा पराक्रमी तुमचा भीम, त्याला मी पोळ्या लाटायला लावलं विराटाच्या घरी, आणि हा तुमचा धनुर्धर अर्जुन, त्याला मी नाचायला लावलं बृहन्नलेच्या वेशामध्ये. काय लेको तुम्ही मला नावं ठेवतात? विटंबना तुमची झालेली. मी चांगलं राज्य केलं आणि परत जातोय, आणि तुम्ही आपल्या भावंडांच्या रक्ताने लांछित झालेल्या सिंहासनावर बसून उरलेल्या कोल्ह्या कुत्र्यांवर राज्य करणार आहात. आता माणसं शिल्लक उरलीच कशाला? तेव्हा हे असं बजावून दुर्योधन मग कृष्णाकडे पुन्हा वळला, आणि तो म्हणाला, तुला फार वाईट वाटलं ना, भीमाने माझ्या मस्तकाला लात मारली म्हणून तुला वाटलं असेल, तू फार भावनाप्रधान आहेस. मला नाही वाटलं, कारण मला हे माहित आहे. क्रुद्धस्यासी विशस्येव छिन्न पुच्छस्य भारत प्राणांतकारिणीं घोराम वेदनामप्यचिंतयन्. एखाद्या भुजंगाची शेपटी तुटावी, तो जसा उसळतो रागाने, तसा दुर्योधन उसळला. कृष्णाला म्हणायला लागला, तुला वाईट वाटलं ना, भीमाने माझ्या मस्तकाला लात मारली म्हणून? मला अजिबात वाटलं नाही. याचं कारण काही क्षणानंतर कावळे आणि गिधाड माझ्या मस्तकाला पाय लावणारच आहेत. येथे त्यांनी आपला संवाद संपवला. आपल्या जन्मजात वैऱ्याला कावळे आणि गिधाडाच्या पंक्तीला बसून मग त्यांनी आपले डोळे मिटलेत. मगही नाही, अश्वत्थाम्याच्या आश्वासनानुसार त्यांनी अश्वत्थामा परत निरोप आणीपर्यंत थांबला. अश्वत्थामाने ते रात्रियुद्ध केलं आणि सगळ्या पांडवांचा संहार केला. 5 पांडव, द्रौपदी हे कृष्णाच्या योजनेमुळे शिल्लक राहिलेत. बाकी सगळी पांडवांची पुढची पिढी कापली गेली. दुर्योधनाला असेल दुष्ट, असेल कारस्थानी, पण त्याला कृतकृत्य मरण आलं. ज्यांच्याशी लहानपणापासून वैर धरलं ते वैर त्यांनी शेवटपर्यंत नेलं. वर्णन असं आहे की दुर्योधन जेव्हा खाली पडला तेव्हा भगवान कृष्णाच्या अंतःकरणात सुद्धा थरकाप उत्पन्न झाला. हा दुर्योधन जो आहे, रणांगणावर कोसळून पडलेला, भासाचं उरुभंग नावाचं नाटक आहे, त्या नाटकाचा नायक हा दुर्योधन आहे. राज्य करणारा नाही, वल्गना करणारा नाही, पांडवांचं पारिपत्य करण्याची स्वप्न पाहणारा नाही. हा दुर्योधन भीमाच्या गदेने मांड्या चक्काचूर झालेला दुर्योधन हा भासाच्या उरुभंग नावाच्या एकांकिकेमध्ये नायक आहे. भासाने 13 नाटकं लिहिलीत, त्यापैकी महाभारतीय कथानकावर त्यांनी 6 नाटकं लिहिलीत. त्यात भासानी 5 एकांकिका लिहिल्या आहेत. एकांकिका नावाचा जो नाट्य प्रकार आहे त्याचा पहिला प्रवर्तक जगातला भास आहे. शोकात्मिका नावाचा जो नाट्य प्रकार आहे, ट्रॅजेडी, त्याचाही पहिला प्रवर्तक भास आहे. आता हे उरुभंग नाटक मी आपल्याला सांगतो, निर्णय तुम्ही घ्या ती शोकांतिका आहे किंवा नाही. स्मशानाचं दृश्य आहे, सगळीकडे रक्ताची थारी साचलेली आहेत, कावले आणि गिधाड घिरट्या घालतायत आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या कण्यानी सगळा परिसर असा भरून गेलेला आहे. एक चेहरा त्यावर जागा आहे, डोळे टक्क उघडे ठेवून, आणि त्याच्या डोळ्यामध्ये अजूनही पराभवाचं चिन्ह नाही.
तो दुर्योधन, तो जागा आहे. दुर्योधनाचा पराभव झाला आणि पांडवांनी म्हणजे भीमाने त्याच्या मांड्यांचा चेंदामेंदा करून टाकला हे कळल्यामुळे स्वतः धृतराष्ट्र, गांधारी, मालवी आणि पौरवी या दुर्योधनाच्या 2 राण्या आणि दुर्योधनाचा लाडका लेख दुर्जय हे दुर्योधनाच्या शोधाला निघाले होते. त्या सगळ्याचे धृतराष्ट्र जन्मांध, त्याला दिसणं शक्य नव्हतं. गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधलेली, तिलाही दिसणं शक्य नव्हतं. दोन्ही राण्या असुर्यम पश्चा, सूर्यकिरणांना सुद्धा ज्यांच्या पादांगुठाचं दर्शन घेण्याची प्राज्ञा झाली नाही अशा त्या पहिल्यांदाच घराबाहेर पडत होत्या. त्यातल्या त्यात डोळे होते ते दुर्जयाला. तो लहान होता, त्याच्यावर जबाबदारी असेल, तुझ्या बाबांची चौकशी कर, शोध घे. तो सगळीकडे पाहत गेला, विचारात थकून गेला आणि तो म्हणाला, आजोबा आता मी थकलो, आता मी नाही शोध घेत, बाबा दिसत नाहीत. तेव्हा त्या दुष्ट जन्मांधानी त्याला आमिष दाखवलं. असं कसं होणार बेटा, आम्ही सगळे तुझ्यावर अवलंबून आहोत, तू बाबांचा शोध घे, बाबा सापडले ना तर तुला त्याच्या मांडीवर बसायला मिळेल आणि बाबांच्या मांडीवर बसायला मिळेल. या एका लालसेपोटी दुर्जय पुन्हा नवा अवसान घेऊन शोधायला निघाला. त्याच्या सुदैवाने सायंकाळ होण्याच्या आधी त्याला दुर्योधन सापडला आणि त्याने आजोबांना आनंदाची बातमी सांगितली, आजोबा बाबा सापडलेत. मग धृतराष्ट्र म्हणाला, जा आता त्याच्या मांडीवर बैस. गच्छ वत्स पितुळंके विश्रमस, आपल्या वडिलांच्या मांडीवर तू आता विश्रांती घे. धृतराष्ट्र यायला लागला. दुर्योधन जवळ आहे लक्षात आल्यावर त्याने हाक मारली, पुत्र एही, ये बेटा माझ्याकडे. मला अजून नमस्कार नाही केलास. आपल्या वडिलांना नमस्कार करण्याची जी इच्छा असते तिचाही चेंदामेंदा केला. मला काही करता येत नाही, काय करायचं. तो पडला. हळूहळू धृतराष्ट्र त्याच्याजवळ आला, गांधारी त्याच्याजवळ आली, दोन्ही राण्या त्याच्याजवळ आल्या, दुर्जय त्याच्याजवळ आला. दुर्योधनाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, कशाला आलास बेटा तू, कशाला आला. तो म्हणाला, कशाला म्हणजे, तुम्हाला शोधायला. कशाला पाहिजे तुला माझा शोध. तो म्हणाला, आजोबांनी सांगितलंय की बाबा दिसले की त्यांच्या मांडीवर बैस. म्हणून त्यांच्या गळ्यात हात घालून तो म्हणाला, मला घ्या ना मांडीवर. तात तवा अंके विश्रमावी, तुमच्या मांडीवर मला बसायचंय, मला घ्या ना. दुर्योधनाने आपल्या त्या निरागस मुलाच्या चेहऱ्याकडे, डोळ्यांकडे पाहिलं आणि एकदा आपल्या चक्काचूर झालेल्या मांड्यांकडे पाहिलं आणि तो म्हणाला, याची इच्छा कशी पूर्ण करता येईल. अत्यंत लाडक्या लेकाने मांडलेली अत्यंत हळवी इच्छा ती सुद्धा पूर्ण करण्याचं सामर्थ्य बापामध्ये नसावं, त्याचं बिचाऱ्याचं काय होत असेल. कोड कौतुक, सगळं जीव ज्यांच्यावर लोभावलेला आहे, प्राण ज्यांच्यावर लोभावलेला आहे, अशा आपल्या लाडक्या लेखाचे कोळ आपल्याला पुरवता येत नाही, कौतुक आपल्याला पुरवता येत नाही. प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे, कोण किंचित नये पुरता तयाचे, तदा बापाचे हृदय कसे होते. बी कवी म्हणतात, अनुभवी जाणती ते, मला नाही सांगता येत. आपल्या लहान आवडत्या लेकराची साधी इच्छा आपल्याला पूर्ण करता येत नाही. बापाच्या हृदयाचा काय तळतळाट होत असेल, तो दुर्योधना झाला. पण तुम्ही म्हणालात ती गोष्ट खरी आहे की तो लेखाचं दुष्टच. त्याने काय सांगावं आपल्या मुलाला. तो म्हणाला, बेटा अद्य प्रभृती नास्तीदम पूर्व भुक्तम तवासनम, ज्या आसनावर तू आतापर्यंत हक्काने बसत होता ना, ते आसन आता इतपर तुझं राहिलं नाही, तुला बसता येणार नाही. तो म्हणाला, का बरं. दुर्योधन म्हणाला, अहम भ्रातृशतम अनुगच्छामी, आता मला इथे फार थोडा वेळ राहायचा आहे, मी गावाला जायला निघालोय. जिथे तुझे 99 काका गेलेत ना त्या गावाला मलाही जायचं आहे. गावी जाता ऐकता त्याच काली
गावी जातो ऐकता त्याच काली उचंबळूनी बती बालसृष्टी गेली वदे घालून करपाश रेशमाचा वदे येतो मी पोर आज्ञ माझ्या. बाप गावाला जायला निघाला. दुर्जयाने त्यांना म्हटलं बाबा तुम्ही गावाला जाणार असाल तर एकटे जाऊ नका, मी येतो, मला न्या ना तुम्ही. त्यावेळेला दुर्योधन पुन्हा ढासळला. त्याला काहीच करता येईना, बोलता येईना. त्याने धृतराष्ट्राला नमस्कार केला. वागता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. हात जोडले नमस्कार केला. धृतराष्ट्र जवळ येऊन बसला. गांधारी जवळ येऊन बसली. तिला नमस्कार केला आणि दुर्योधन म्हणाला नमस्कृत्य वदामि त्वाम यदि पुण्यम मया कृतम. आयुष्यामध्ये यत्किंचे तरी पुण्य माझ्या हातून घडलं असेल तरी आई अन्य श्यामपि जात्याम्ये त्वमेव जननी भव. मला जो दुसरा जन्म मिळेल आई, मला आई म्हणून तुझाच लाभ हो, मला दुसरी कोणीच चालणार नाही. तिलाही भडभडून आली. ती विचार म्हणाली बेटा तू माझीच मनस्थिती बोलून दाखवली आहे. मालवी आणि पौरवी रडत होत्या. मालवीकडे त्यांनी पाहिलं. म्हणाले तुला मनाला तुला रडायला काय झालं? तू रडण्यासारखं माझ्या आयुष्यात मी काय केलं? मी राज्य केलं, प्रजेचं संरक्षण केलं, ऋषींचे आशीर्वाद घेतले, मोठमोठे यज्ञ केलेत आणि रणांगणावर एका धीर वीर पुरुषासारखा मी मृत्यू स्वीकारतो आहे. एक कृतकृत्य आयुष्य मी जगलो, याबद्दल तुला आनंद वाटायला पाहिजे, रडायला काय झालं तुला? मालवीने आपले डोळे पुसले. म्हणाले महाराज हे मी पुसले माझे डोळे, आता मी रडणार नाही. आणि मग तो पौरवीकडे वळला. ती धाकटी राणी होती. तो म्हणाला तूही रडू नकोस, माझ्या कपाळाकडे बघ, माझी भुवई दुभंग झाली आहे भीमाच्या गदाघातामुळे. संपूर्ण गळ्यामध्ये जणू रक्तपुष्पांची माळ घातली, इतक्या जखमा झाल्यात लाल भडक. आणि दुसरं पहा, ज्या जखमा आहेत त्या सगळ्या माझ्या छातीवरच आहेत, पाठीवर नाही आहेत. तुझा नवरा मर्दासारखा लढला, पराभूतासारखा पाठ दाखवून पळाला नाही. तुला अभिमान वाटायला पाहिजे. ती म्हणाले मला नाही सहन होत, मी लहान आहे, मी अजाण आहे, मला नाही सहन होत. मग त्यांनी दुर्जयाचा हात धाकटात घेतला. सगळ्यांच्या छातीमध्ये धस्स झालं की आता आपल्या मुलाशी काय बोलतो. त्यांनी दुर्जयाचा हात हातात घेतला, त्याचा कोवळा हात हातात घेतला, आपला दुसरा हात त्याच्या हातावर ठेवला आणि बाप आपल्या मुलाशी शेवटचं बोलायला लागला. म्हणाला बेटा मी गेल्यानंतर उद्यापासून तू आपल्या आईवर जसं प्रेम केलं ना तसंच द्रौपदी काकूंवर कर. माझ्यावर जसं प्रेम केलंस तसंच युधिष्ठिर काकांवर, अर्जुन काकांवर, भीम काकांवर. तेच यानंतरचे तुझे त्राते आहेत, पालक आहेत. आणि म्हणाला वर्षानंतर शेवटी जेव्हा आपल्या मृत पूर्वजांना तिलांजली देण्याची पाळी तुझ्यावर येईल त्यावेळेला जेव्हा माझं नाव उच्चारलं जाईल, माझं नाव ज्यावेळेला उच्चारलं जाईल त्यावेळेला तू उत्तरीयामध्ये हात आपले गुंफून मला श्रद्धांजली दे, तेवढीच माझी इच्छा आहे. मग त्याची नजर क्षितिजाकडे लागली. स्वर्गाचं दार उघडलं होतं त्याच्यासाठी आणि त्या दारामध्ये स्वर्गातले सगळे सम्राट हे त्याच्या आगमनाची वाट पाहत स्वागताला उभे होते. दुर्योधनाला ते तिथून दिसलं आणि म्हणाला ते पहा इंद्रराज माझी वाट पाहत आहेत. त्या सगळ्या पंचनद्या, ते सगळे महासागर आज आकृती रूपाने माझी वाट पाहत आहेत. आणि तो इंद्राच्या कडेवर बसलेला, रेशमी झुल्प कपाळावर रोलेला आणि आपल्या कोवळ्या डोलांनी रागारागाने माझ्याकडे रोखून पाहणारा कोण आहे बरं? तो ज्याने ऐरावतावर एक हात ठेवलाय आणि दुर्योधनाच्या मानेला दुसऱ्या हाताने विळखा घातलाय, तो कोण? मग त्याला आठवलं, अभिमन्यू. अभिमन्यू बेटा मी तुझ्या भेटीला आलोच. सगळ्या शंतनू प्रभृती पूर्वजांना त्याने नमस्कार केला आणि सगळ्यांना सांगितलं मी आलोच असं म्हणाला आणि त्यांनी डोळे मिटलेत. तो मागे कोसळला
भासाची उरुभंग नावाची एकांकिका मित्रांनो या ठिकाणी समाप्त झाली. हा जो दुर्योधन आहे, तुमच्या लक्षात येईल की व्यासाला दिसलेला दुर्योधन वेगळा आहे आणि भासाने पाहिलेला दुर्योधन वेगळा आहे. व्यासाचा दुर्योधन हा इतिहासातला आहे आणि भासाचा दुर्योधन हा भासाच्या प्रतिभेतून निर्माण झालेला आहे. एखाद्या प्रतिभावंताची दृष्टी ही किती स्नेहाळ असते, किती उदार असते, किती समंजस असते, हे आपल्याला उरुभंग या नाटकावरून दिसेल. दुर्योधनाने गुन्हे केले नव्हते काय? ते सगळे गुन्हे केले होते. प्रमाण कोटीमध्ये भीमावर विषप्रयोग करणारा हाच होता. वारणावतामध्ये सगळ्या पांडवांना जाळण्याचा अधम प्रयत्न करणारा हाच होता. पांडवांवर महायुद्ध लादण्याचा प्रयत्न करणारा हाच होता. कप्तानी द्यूत खेळणारा हाच होता. पांडवांचा जितका महत्तम छळ करता येईल त्यात हाच पुढे होता, ही गोष्ट खरी आहे. पण उरुभंगमध्ये तुम्हाला भेटलेला जो दुर्योधन आहे, ज्याची ओळख भासाने आपल्याला करून दिलेला आहे मित्रांनो, तो आता हा राहिलेला नव्हता. हा एक मुलगा होता ज्याला आपल्या आईबापांच्या पायावर डोकं ठेवण्याची शक्ती नव्हती. हा एक नवरा होता, आपल्या रडणाऱ्या बायकांचं सांत्वन करण्याचे शब्द त्याच्याजवळ नव्हते. हा एक बाप होता, आपल्या मुलाचं लहानशी इच्छा सुद्धा पूर्ण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये नव्हती. इतका हा दुर्दैवी होता. दुर्योधनाच्या व्यक्तित्वाचं मानुष अंग, मानवी अंग भासाच्या प्रतिभेला दिसलं. त्याचं अमानुष अंग व्यासाच्या प्रतिभेने आपल्याला दाखवलं. दोघेही खरे आहेत. पण भासाचा विजय हा आहे की दुर्योधनाचं नाव घेतल्यानंतर अंतःकरणामध्ये संतापाचे तीक्ष्ण सट उत्पन्न करणाऱ्या तुमच्या माझ्या मनात भासाने मरत्या दुर्योधनाबद्दल सहानुभूती उत्पन्न केली. आम्ही सगळे त्याचे अपराध विसरून गेलो आणि त्याचा बिचाराचं जे अगतिकपण आहे, त्या अगतिकपणामध्ये त्याच्या दुःखात आम्ही सहभागी झालो. नवे नवे त्याच्या दुःखाने आम्ही सुद्धा विरघळून गेलो. तुमच्या माझ्या मानवी भावनांवर आणि विकार मिळवणारं हे कृत्य भासाच्या हातून घडलं मित्रांनो. हा भासाच्या प्रतिभेचा फार मोठा विजय आहे. आमच्या विनोबांनी याला म्हटलंय जोडाक्षर शिकणं. साधी अक्षर शिकणं हे सोपं असतं. ग म भ न ती रेखाटता येतात, गिरवता येतात. पण जोडाक्षर शिकवणं कठीण असतं, शिकणंही कठीण असतं. ज्यांची कठीण नावं आहेत ती उच्चारण्याची ऐपत त्यांच्या सख्या बायकोमध्ये नसते. जोडाक्षर आहेत. माणूस माणसावर प्रेम करतो ते त्याला शिकवावं लागत नाही. पेरिले ते उगवते, बोलिल्या सारखे उत्तरे येते. तर मग कर्कशते बोलावे काय? समर्थांनी प्रश्न विचारलाय. तुम्ही मला नमस्कार केलात की मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही मला अहो म्हणालात की मी तुम्हाला अहो म्हणतो. तुम्ही मला अरे म्हणालात की मी तुम्हाला कार्य म्हणतो. तुम्ही माझ्यावर हात उगारलात तर मी तुमच्यावर हात उगारतो. ते कुठल्याही पाठशाळेमध्ये शिकल्याची गरज नाही, आपोआप येतं माणसाला. जोडाक्षर शिकणं हे याची जरूर आहे. तुम्ही मला शिव्या देतात तरी मी तुमच्या कल्याणाची कामना करतोय, तुमच्या उपयोगी पडतोय, तुमच्यावर दया दाखवतोय, तुम्हाला पोटाशी घेतोय. हे वागणं हे जोडाक्षर शिकल्याचं फळ आहे. जोडाक्षर शिकता येत नाहीत असं वागणं सुद्धा माणसाला जमत नाही. पण त्याच्यामुळे मित्रांनो आशा सोडण्याची आवश्यकता नाही. आयुष्यभर जोडाक्षर शिकवण्याची पाठशाळा परमेश्वराने तुमच्या माझ्यामध्ये उत्पन्न केली आहे, तुमच्या माझ्या समाजामध्ये. तिचं नाव आहे आई. मुलगा कसाही वागो ती त्याच्याशी चांगली वागते. नवरा कसाही वागो ती त्याला हरतळेचं सुख देण्याचा प्रयत्न करते. मुलगा पोटात असताना तिला लाथ मारतो, ती ते सगळं सहन करते. तो मोठा झाल्यानंतर जन्माला आल्यानंतर स्तनपान करताना तो चावतो, तिला बिचारीला कडकडून असा दंश करतो, ती विव्हळते. पण तरी त्याला दूध देण्याचं सोडत नाही. कितीही अपराध करा, तू माझा मुलगा आहे
असं ती मानते, त्याच्यावर प्रेम करते. हे जोडाक्षर शिकलेच आहे. ज्ञानेश्वरांबद्दल परवा बोलताना मी म्हणालो, लोकांनी त्याचा छळ केला, त्यांच्यावर अन्याय केला, त्याचा पिच्छा पुरवला, जीवन सुद्धा जगणं सुद्धा त्यांना नकोसं करून टाकलं. पण ज्ञानेश्वरांनी अशा सगळ्या लोकांकरताही पसायदान मागितलं. म्हणून आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. तुम्ही पंढरपूरला गेलात, आळंदीला गेलात, तर ज्ञानेश्वर कोणीही म्हणत नाही. ज्ञानेश्वर म्हणणारा माणूस हटकून शिकलेला असला पाहिजे, असं तुम्हाला ओळखता यावं, तेवढेच म्हणतात. बाकी सगळी जी गर्दी असते ती फक्त माऊली असाच विचार करते, ज्ञानेश्वराचं नावच घेत नाही. आईमध्ये ही ताकद असते, जोडाक्षर शिकवण्याची आणि गिरवून दाखवण्याची. तुमच्या माझ्या समाजामध्ये साधी अक्षर शिकवण्याचा प्रयत्न सगळ्या प्रतिभावंतांनी केला. जोडाक्षर शिकवण्याचा प्रयत्न फार थोड्या लोकांनी केला. त्यात भास हा अग्रगण्य आहे. जोडाक्षर शिकवण्याचा आचार्य असलेल्या भासाच्या प्रतिभेला आपल्या सर्वांच्या वतीने नम्रतेने अभिवादन करून मी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद सर. एक सर्वसामान्याच्या बुद्धीप्रमाणे मी माझ्या निवेदनाच्या वेळी दुर्योधनाला खलनायक म्हटलो, पण आपल्या या विलक्षण विषय मांडण्याच्या ताकदीमुळे आपण सर्वांना संभ्रमात टाकलं की तो दुर्योधन खरंच खलनायक होता का नायक होता. सरांच्याबद्दल एकच वाक्य मी आणिक सांगतो. मागे एकदा काहीतरी सरांनी कोल्हापुरात नाही बाहेर रामायणातील लक्ष्मण या विषयावर एक व्याख्यान केलेलं होतं. व्याख्यान संपल्यानंतर सर्व श्रोत्यांना हा प्रश्न पडला की रामायणाचा नायक सुद्धा राम होता का लक्ष्मण होता म्हणून. धन्यवाद सर.